समृद्धी आणि विपुलता म्हणजे वाढ, विस्तार आणि मुबलकता. परंतु जर समृद्धी देवापासून असेल तर तो आशीर्वाद असतो. काय देवाचा आशीर्वाद आमच्या जवळ आहे? उपासना, 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 प्रभुजी करो उपासना, प्रभुजी करो उपासना, 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 आमच्या जीवाचे रक्षण करणाऱ्या प्रेमळ येशूच्या पवित्र नावात आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. प्रियांनो, परमेश्वर स्वतः चांगला आहे आणि त्याला सदैव चांगल्याच गोष्टी आवडतात. परंतु असे असले तरीही जगामध्ये दुष्ट आहेतच. दुष्टता ही त्यांची वृत्ती आहे आणि त्यासाठीच त्यांचे सर्व प्रयत्न असतात. कधी कधी त्यांची सरशी थोडीफार होते. परंतु अशा लोकांचे देव काय करतो हे आजच्या अध्ययनातून आपण पाहणार आहोत. त्याचप्रमाणे देवाची स्तुती, आराधना आणि उपकार स्मरण का करावे हे देखील आपण पाहणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, आज आपण 64व्या स्तोत्राच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. दुष्टांची काही काळ सरशी होईल, पण परमेश्वर त्यांचा न्याय करेल, अशी या 64व्या स्तोत्राची मध्यवर्ती कल्पना आहे. पहिली 2 वचने वाचूया. स्तोत्रसंहिता 64 अध्याय आणि पहिली 2 वचने. हे देवा, माझी काकुळतीची वाणी ऐक. वैऱ्याच्या भयापासून माझ्या जीवाचे रक्षण कर. दुष्टांच्या कटापासून, दुष्कर्म्यांच्या गुप्त मसलतीपासून मला लपीव. त्यांनी आपली जीभ तरवारीसारखी पाजळली आहे. सात्विकाला एकांतात मारावे म्हणून त्यांनी तीरासारखा आपल्या कटू शब्दांचा नेम धरिला आहे. श्रोत्यानो, 3रं वचन सुद्धा मी आपणाकरिता वाचलेलं आहे. पुन्हा एक बार दावीद परमेश्वराला त्याला लपवून टाकण्याची विनंती करीत आहे. त्याच्यासाठी प्रार्थना हाच त्याचा आश्रय होता आणि छळाच्या त्या भयंकर काळात इस्रायलाच्या उर्वरित लोकांसाठीही प्रार्थनेचाच आश्रय असणार आहे. लहान मुलाला जर काही दुःख झाले, कसलीशी भीती वाटली, तर त्याला आईच्या किंवा वडिलांच्या कुशीतच सुरक्षितता वाटते. तसेच विश्वासणाऱ्यांचे त्यांच्या स्वर्गीय पित्याशी नाते आहे. प्रार्थनेद्वारे ते आपल्या प्रेमळ निर्माणकर्त्याच्या कुशीत लपू शकतात आणि तेथेच त्याला विश्वास व शांती, आशा प्राप्त होते. दावीद या स्तोत्रात पुढे काय म्हणतो ते आता आपण 7 पासून 10 वचनांपर्यंत वाचूया. तरी देव त्यांच्यावर तीर सोडील, ते अकस्मात घायल होतील. त्यांचीच जीभ त्यास प्रतिकूल होऊन ते अडखळून पडतील. त्यास पाहणारे सर्वजण डोके हलवितील. तेव्हा मानव जातीस धाक बसेल. ते देवाची कृती वाखाणतील व त्याच्या कृतीचा नीट विचार करतील. परमेश्वराच्या ठाई नीतिमान मनुष्य हर्ष पावेल व त्याचा आश्रय करील. सरळ अंतकरणाचे सर्वजण उल्हास पावतील. श्रोत्यानो, आजूबाजूच्या जगाविषयी आम्ही आशा धरू शकत नाही. आमच्या नेत्यांविषयी किंवा आमच्या शिक्षणाविषयी, विज्ञानाविषयी आम्ही आशा ठेवू शकत नाही. कारण यापैकी प्रत्येक गोष्ट कमी जास्त प्रमाणात अपयशी ठरलेली आहे. आम्ही फक्त एकाच गोष्टीविषयी खात्रीपूर्वक आशा बाळगू शकतो. दाविदाने तेच केले व पुढेही इस्रायल तेच करणार आहे. ते म्हणजे परमेश्वराच्या कृपेविषयी आशा. परमेश्वर हीच आज आमची आशा आहे. ख्रिस्त राज्याविषयी 2 स्तोत्रे सलग अभ्यासूया. ही स्तोत्रे आहेत 65 आणि 66. 65व्या स्तोत्राला पुनर्स्थापनेचे स्तोत्र म्हणण्यात आले आहे. याचा संदर्भ प्रेषितांच्या कृत्यांच्या 3ऱ्या अध्यायातील 21व्या वचनात सापडतो. प्रेषितांची कृत्ये 3रा अध्याय 21वे वचन. ज्याविषयी आरंभापासून देवाने आपल्या पवित्र संदेष्टांच्या मुखाने सांगितले, त्या सर्वांचे यथास्थित होण्याच्या काळापर्यंत त्याला स्वर्गात राहणे प्राप्त आहे. सर्वांचे यथास्थित होणे ह्याचा अर्थ असा नाही की प्रत्येकाचे तारण होईलच. यामध्ये इस्रायलाच्या पुनःस्थापनेचा समावेश आहे. मृत झालेल्या दुष्टांना तारण मिळेल असे कोठेही सांगण्यात आलेले नाही.
65व्या स्तोत्राचे पहिले वचन आपण वाचूया. हे देवा, सियोनेत तुझी स्तुती हो, तुला केलेल्या नवसाची फेड तेथे होते. हे वचन स्वर्गीय सियोनाविषयी बोलत नाही, हे ह्या पृथ्वीवरील सियोन होय. जेव्हा दावीद सियोनाविषयी बोलतो तेव्हा तो ह्या स्थळाविषयी बोलतो. चौथे वचन, तुझ्या अंगणात राहण्यासाठी ज्याला तू निवडून घेतोस आणि आपल्याजवळ आणतोस तो धन्य. तुझ्या घरातील, तुझ्या मंदिराच्या पवित्र स्थानातील उत्तम लाभांनी आम्ही तृप्त होऊ. श्रोत्यानो, आमच्यामध्ये काही विशेष असे सद्गुण नाहीत की ज्यामुळे परमेश्वराने आम्हाला त्याच्यासाठी निवडून घ्यावे. ही त्याची अगाध प्रीती आहे की जिच्यामुळे तो आम्हाला त्याच्याकडे आकर्षित करून घेतो. आपल्या कृपेने आमचे अंतःचक्षु प्रकाशित करतो आणि जेव्हा त्याच्या कृपेच्या सामर्थ्याने आम्हाला त्याची ओळख पडते तेव्हा त्याच्या सन्निध राहण्याचा विशेष व सुंदर अधिकार आम्हाला लाभतो. 65 स्तोत्र 9 ते 13 वचनांमध्ये तो म्हणतो, तू पृथ्वीचा समाचार घेऊन ती भिजविली आहे, तू तिला फार फलद्रूप करीतोस. देवाची नदी जलपूर्ण आहे. भूमी तयार करून तू मनुष्यांना धान्य पुरवितोस. तिच्या तासांना तू भरपूर पाणी देतोस. तिचे उंचवटे सपाट करीतोस. तिला पावसाच्या सरींनी मऊ करीतोस. तिच्यात उगवलेले अंकुर सफळ करीतोस. तू आपल्या प्रसादाने वर्ष भूषित करीतोस आणि तुझे मार्ग समृद्धीमय झाले आहेत. रानातली कुरणे समृद्ध होतात आणि डोंगरांना उल्हासाचे वेष्टन पडले आहे. कुरणे कळपांनी झाकून गेली आहेत. खोरीही धान्याने सुशोभित होऊन गेली आहेत. ती मोठ्याने जय जयकार करीतात व गातात. श्रोत्यानो, ख्रिस्त राज्याचे हे एक मनोहर रूप आहे. सुफलता, सुबत्ता व समृद्धी आणि शांती ही सर्व देवाच्या साम्राज्यात असणार आहेत. 66 स्तोत्र कोणी लिहिले व त्याची पार्श्वभूमी काय आहे याचे तपशील आम्हाला देण्यात आलेले नाहीत, परंतु हे परमेश्वराच्या स्तुती आराधनेचे एक सुंदर स्तोत्र आहे. यातील फक्त एकच वचन आपण वाचणार आहोत. 8वे वचन, अहो लोकांनो, आमच्या देवाचा धन्यवाद करा, त्याच्या स्तुतीचा घोष ऐकू येईल असा करा. जेव्हा भवितव्यात इस्रायलाची पुन्हा स्थापना होईल तेव्हा ते लोक परमेश्वराच्या स्तुतीचे आव्हान इतरांना करतील. परंतु आजही ज्यांना इस्रायलच्या पवित्र प्रभूचा अनुभव आपल्या वैयक्तिक जीवनात प्रतिदिन येतो तेही हर्षोल्लासाने इतरांना हेच सांगतात की परमेश्वराचा धन्यवाद करा. एस्केल सांगतो की त्या दिवसात लोक देवाला अर्पणे चढवतील. ह्याचे स्पष्टीकरण काय आहे? ज्या प्रकारे जुन्या करारात त्यांनी अर्पणे आणलीत, जे येशू ख्रिस्ताच्या येण्याचे चित्र दर्शविते, आणि भविष्यात जी अर्पणे केल्या जातील ती येशू ख्रिस्त ह्या जगात येऊन गेला हे दर्शवतील. प्रत्येक कोकरा देवाच्या कोकऱ्याकडे निर्देश करेल, जो ह्या जगाचे पाप हरण करणार आहे. श्रोत्यानो, जर तुम्हाला एखादी मौल्यवान वस्तू अचानक सापडली तर तुम्ही ती इतरांना कौतुकाने दाखवताना? येशू ख्रिस्ताविषयी आमचे तसेच होते. तो या जगातल्या इतर कोणत्याही मौल्यवान वस्तू व्यक्तीपेक्षा अधिक मौल्यवान आहे. म्हणूनच तो सापडल्यावर, त्याची ओळख झाल्यावर इतरांनीही त्याचा अनुभव घेऊन त्याची उपकारस्तुती करावी अशी तीव्र इच्छा मनात निर्माण होते. ज्याने तुमच्यासाठी त्या कल्वरीच्या लज्जास्पद क्रूस खांबावर ते यातनामय मरण पत्करले, तो येशू ख्रिस्त तुमचा खरा मित्र होऊ इच्छितो, जो मरण पावला, ज्याला पुरले आणि जो तिसऱ्या दिवशी मरणावर विजय होऊन स्वर्गात चढला. तो पुनरुत्थित ख्रिस्त आपले सामर्थ्य तुम्हाला देऊ इच्छितो. त्याच्याबरोबर स्वर्ग राज्याचे वतनदार तो तुम्हाला करू इच्छितो. तुमचे अश्रू मातेच्या ममतेने पुसू इच्छितो. तुम्ही आज त्याला कसा प्रतिसाद देता? त्याच्याजवळ जीवन आहे व ते विपुल जीवन आहे. आता श्रोत्यानो, आपण 67व्या स्तोत्राचं अध्ययन सुरू करीत आहोत. या स्तोत्रामध्ये परमेश्वराची या पृथ्वीसाठी असलेली अंतिम इच्छा व हेतू प्रगट झालेले आहे. हे स्तोत्र ख्रिस्त राज्याविषयी आहे आणि त्यामध्ये परिवर्तन झालेले जग, नवीन झालेले जग, ज्या जगात परमेश्वर आम्हाला आशीर्वाद देणार आहे आणि पृथ्वीवरील सर्व लोक त्याचे भय धरतील, असे हे ख्रिस्त राज्य असणार आहे. त्यावेळेस शाप रद्द करण्यात येईल आणि आम्ही परमेश्वराची उपकारस्तुती करू शकू. 67वे स्तोत्र सुवार्ता प्रसाराविषयी नाही, परंतु त्यामध्ये काही तत्वे अशी आहेत की देवाच्या सुवार्ताविषयी योजनेविषयी ते लागू पडतील. आता या स्तोत्राच्या काही मनोवेधक गोष्टी आपण पाहूया. यामध्ये आम्हास आशीर्वाद दे या अर्थाचे वाक्य 3दा आहे आणि 3 व्यक्ती किंवा 3 समूहांचा उल्लेख त्यामध्ये आहे.
परमेश्वराचा उल्लेख 15 वेळा आहे. तसेच त्रैक्याचाही उल्लेख आहे. तसेच इस्रायल देश म्हणजे आपण जे विश्वासणारे त्याचा उल्लेख 6 वेळा आहे आणि राष्ट्रे हा शब्द 9 वेळा वापरण्यात आला आहे. राष्ट्रे म्हणजे परके लोक, विदेशी, वेगवेगळ्या वर्णांचे, समूहाचे वेगवेगळ्या वर्गामधील लोक. आपण या स्तोत्राची सुरुवात कशी झाली ते वाचूया. 67वे स्तोत्र, पहिले वचन. देवाने आमच्यावर दया करावी व आम्हाला आशीर्वाद द्यावा, त्याने आपला मुखप्रकाश आमच्यावर पाडावा. या वचनात त्रैक्याचा संदर्भ आहे. जेव्हा परमेश्वराने इस्रायलाची रानातल्या प्रवासासाठी तयारी केली तेव्हा त्याने इस्रायल देशाला हा आशीर्वाद दिला. हा आशीर्वाद गणनेचे पुस्तक 6 अध्याय 24 ते 26 या वचनांमध्ये आम्हाला वाचायला मिळतो. गणनेचे पुस्तक 6 अध्याय 24 ते 26 वचने. परमेश्वर तुला आशीर्वाद देव, तुझे संरक्षण करो. परमेश्वर आपला मुखप्रकाश तुझवर पाडो व तुझवर कृपा करो. परमेश्वर तुझकडे प्रसन्न मुख करो आणि तुला शांती देव. या तीनही वाक्यांमध्ये अनुक्रमे देवचो पिता, देवचो पुत्र व देवचो पवित्र आत्मा यांचा संदर्भ आहे. इस्रायलच्या काही शिक्षकांच्या मते येशू ख्रिस्त किंवा तारक किंवा मसीहा हा परमेश्वराचे मुख आहे. म्हणजे या ठिकाणी 3 अंगे असलेला हा आशीर्वाद देवचो पिता, देवचो पुत्र व देवचो पवित्र आत्मा यांच्यापासूनच आहे. या आशीर्वादाची समाप्ती गणनाचे पुस्तक 6 अध्याय 27व्या वचनात आहे. 27वे वचन वाचूया. ह्या रीतीने त्यांनी इस्रायल लोकांवर माझे नाव मुद्रित करावे, म्हणजे मी त्यास आशीर्वाद देईन. हा अहरोनाद्वारे देण्यात आलेला आशीर्वाद ख्रिस्त राज्यामध्ये परिपूर्ण होईल. दुसरे वचन, 67वे स्तोत्र, दुसरे वचन. ह्यासाठी की पृथ्वीवर तुझा मार्ग कळावा, तू सिद्ध केलेले तारण सर्व राष्ट्रांना विदित व्हावे. श्रोत्यानो, जेव्हा ते घडेल तेव्हा यशया संदेष्टाच्या द्वारे जे सांगण्यात आले ते परिपूर्ण होईल. यशयाचे पुस्तक 49 अध्याय 13 ते 16 वचनांमध्ये आम्हाला ते वाचायला मिळते. यशयाचे पुस्तक 49 अध्याय 13 ते 16 वचने. हे आकाशा, जय जयकार कर. हे पृथ्वी, आनंद कर. अहो पर्वतांनो, जयघोष करा, कारण परमेश्वराने आपल्या लोकांचे सांत्वन केले आहे. त्याने आपल्या पिडलेल्या लोकांवर दया केली आहे. यावर सियोन म्हणाले, परमेश्वराने माझा त्याग केला आहे, प्रभू मला विसरला आहे. स्त्रीला आपल्या पोटच्या मुलाची करुणा येणार नाही, एवढा तिला आपल्या तान्ह्या बाळाचा विसर पडेल काय? कदाचित स्त्रियांना विसर पडेल, पण मी तुला विसरणार नाही. पहा, मी तुला आपल्या तळहातावर कोरून ठेवले आहे. तुझे कोट नित्य माझ्या समोर आहेत. परमेश्वर आपल्या लोकांविषयी हेच सांगतो आणि त्याचे वचन सत्य आहे. घडून सजीव त्याला केले.
आता 3 आणि 4 वचन वाचूया. 67 स्तोत्र 3 आणि 4 वचन. हे देवा, राष्ट्रे तुझी स्तुती करोत, सर्व राष्ट्रे तुझी स्तुती करोत. राष्ट्रे हर्ष करोत व जयघोष करोत, कारण तू राष्ट्रांचा न्याय सरळपणे करशील व पृथ्वीवरील राष्ट्रांना मार्ग दाखवशील. परमेश्वराने अब्रामाला जे सुंदर अभिवचन दिले ते हेच आहे. येशू ख्रिस्त जेव्हा पृथ्वीवर पहिल्यांदा आला तेव्हा यहुद्यांकरवीच तारण आहे हे त्याने स्पष्ट केले. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त दुसऱ्यांदा या पृथ्वीवर येईल तेव्हा संपूर्ण पृथ्वीचे परिवर्तन होईल. तो तारणाचा मोठा काळ असेल. अर्थातच तो भविष्यातला समय आहे. आपण 67व्या स्तोत्राचा जो उतारा वाचला तो या काळात पूर्णत्वास जाणार नाही. ख्रिस्त राज्याची वेळ येईपर्यंत तो पूर्णत्वास जाणार नाही. कारण यशायाचे पुस्तक 66 अध्याय 19 वचनात म्हटले आहे. यशायाचे पुस्तक 66 अध्याय 19 वचन. मी त्यांना एक चिन्ह दाखवीन, त्यातून जे बचावतील त्यास मी तार्शिश, पूल व लूद अशा धनुर्धारी राष्ट्रांकडे पाठवीन. ज्यांनी माझे नाव ऐकले नाही, माझा महिमा पाहिला नाही, अशा तुबल व यवान या दूरच्या द्वीपात मी त्यास पाठवीन. ते अन्य राष्ट्रात माझा महिमा प्रगट करतील. श्रोत्यानो, जेव्हा सर्व जगाचे तारण होईल तो दिवस लवकरच येत आहे. 67 स्तोत्र 5 वचन वाचूया. हे देवा, राष्ट्रे तुझी स्तुती करोत, सर्व राष्ट्रे तुझी स्तुती करोत. परमेश्वराचे ध्येय काय आहे? काय इस्रायलांना त्यांच्या देशात आम्ही पोहोचवावे? त्यांना फक्त त्या देशात पोहोचवणे मूर्खपणाचे होईल, परंतु संपूर्ण जगाला परिवर्तित करण्याचा प्रयत्न करणे. कारण मंडळी नुसता प्रचार करून ख्रिस्ताच्या राज्यात सामील होणार नाही. त्याकरिता त्या लोकांचे परिवर्तन होणे आवश्यक आहे. संपूर्ण जगाचे परिवर्तन करणे आमच्या हातामध्ये नाही. कारण रोमकरास पत्र 11 अध्याय 25 वचनात स्पष्ट म्हटलेले आहे, बंधुजन हो, तुम्ही आपणाला शहाणे समजू नये म्हणून या रहस्याविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. ते रहस्य हे की परराष्ट्रीयांचा भरणा आत येईपर्यंत इस्रायल लोक अंशतः कोडगे झालेले आहेत. तो दिवस फार जवळ आहे जेव्हा हे जग परिवर्तित होईल. पुढे तो 6 वचनात काय म्हणतो पहा. भूमीने आपला उपस दिला आहे, देव आमचा देव आम्हाला आशीर्वाद देव. त्यावेळेस भूमीवरचा पापाचा शाप रद्द करण्यात येईल. नंतर तो 7व्या वचनात शेवटी काय म्हणतो, देव आम्हाला आशीर्वाद देव व पृथ्वीच्या सर्व सीमा त्याचे भय धरवत. सुवार्ता सांगण्याचा मुख्य उद्देश काय आहे असे तुम्हाला वाटते? कोणी म्हणतं की प्रभूसाठी आत्मे जिंकण्यासाठी सुवार्ता सांगायला हवी. कोणी म्हणतात की येशू ख्रिस्ताने स्वर्गारोहण करण्यापूर्वी आपल्या शिष्यांना सुवार्तेची घोषणा करण्याची आज्ञा केली होती. तिचे पालन करण्यासाठी सुवार्ता सांगायला हवी. परंतु मला तसं वाटत नाही श्रोत्यानो. मला 67व्या स्तोत्राचे 5 व 7 वचन पुन्हा एकदा वाचू द्या. 5 वचन आणि 7 वचन. हे देवा, राष्ट्रे तुझी स्तुती करोत, हे सर्व राष्ट्रे तुझी स्तुती करोत. देव आम्हाला आशीर्वाद देव व पृथ्वीच्या सर्व सीमा त्याचे भय धरोत. म्हणजेच सुवार्तेमागचा मूळ उद्देश आहे देवाचे गौरव करणे. श्रोत्यानो, आमचे सुवार्ता सांगणे देवाच्या गौरवाकरिता आहे. जेव्हा लोकांचे तारण होते तेही देवाच्या गौरवाकरिता आहे. आता आपण 68व्या स्तोत्राचा अभ्यास करूया. ख्रिस्त राज्याची सुरुवात ज्या मुक्तीने होते त्या मुक्तीचे हे गीत आहे. हे स्तोत्र मुक्ती व विजय यांचे गीत आहे. 67व्या स्तोत्रात देवाचे राज्य आम्ही पाहिले, ख्रिस्त राज्य पाहिले. आता त्याच्या राजाला म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला त्याच्या गौरवासह व सामर्थ्यानिशी पाहणार आहोत. 68वे स्तोत्र ह्याचे 1 वचन वाचूया. देवाने उठावे, त्याच्या वैऱ्यांची दाणादाण हो, त्याचा द्वेष करणारे त्याच्या पुढून पळोत. श्रोत्यानो, या वचनात गणनेच्या पुस्तकातल्या घटनेचा संदर्भ आहे. प्रत्येक दिवशी रानामध्ये दिवसाच्या प्रवासाला सुरुवात करताना मोशे एक विशिष्ट प्रार्थना करीत असे. ते गणनेचे पुस्तक 10 अध्याय आणि 35 वचनात आहे. हे परमेश्वरा, उठ, तुझ्या शत्रूंची दाणादाण हो आणि तुझे द्वेष्टे तुझ पुढे पलायन करोत. इस्रायली लोकांचा रानातला प्रवास या सुंदर प्रार्थनेने होत असे. हे 68वे स्तोत्र खरोखर एक विजय गीत आहे. 4 वचन वाचूया. देवाला गीत गा, त्याच्या नावाचे स्तवन करा. ज्याची स्वारी ओसाड प्रदेशातून चालली आहे त्याच्यासाठी राजमार्ग तयार करा. त्याचे नाव परमेश आहे, त्याच्यापुढे आनंदोत्सव करा. स्पष्ट आहे की आमच्या जीवनाचे ध्येय
परमेश्वराचे गौरव करणे हेच आहे. पण आजच्या जगात तर आम्हाला हेच दिसते की परमेश्वराचे गौरव करण्याऐवजी लोक त्याचे नाव व्यर्थ घेतात. त्याच्या नावाने खोट्या शब्दा वाहतात. ज्या दिशेने मानवाने जायला हवे त्याच्या अगदी विरुद्ध दिशेने तो आज जात आहे. 68 स्तोत्र आणि 13 वचन सांगते, तुम्ही मेंढवाड्यामध्ये पडून राहता काय? ज्याचे पंख रुप्याने व पिसे पिवळ्या सोन्याने मंडित आहेत, अशा कबुतरासारखे तुम्ही आहात ना? इस्रायलच्या शास्त्यांच्या काळातली देवाची एक महान सेविका व शास्ती दबोरा हिने आपल्या भविष्यवादाच्या गीतामध्ये मेंढवाडा हा शब्द याच अर्थाने वापरला आहे. ती शास्त्यांचे पुस्तक 5 अध्याय 16 वचनात रुबेन जो युद्धावर गेला नाही त्याला उद्देशून म्हणते, खिल्लारांसाठी वाजविलेला पावा ऐकत तू मेंढवाड्यात का बसलास? आपल्याला आढळेल की हे तिने रुबेनला उद्देशून म्हटले, कारण रुबेन लढाई करण्यास गेला नाही. या दोन्ही उतार्यातील मेंढवाडा हा शब्द व्यक्तीच्या निर्विकार, निष्क्रिय आणि स्वार्थी स्थितीला दाखवून देण्यासाठी वापरण्यात आला आहे. या 68व्या स्तोत्रामध्ये हा शब्द इस्रायलच्या निर्विकार व निष्क्रिय स्थितीस व्यक्त करणारा आहे. परंतु हेच लोक कबुतरासारखे होतील. कबूतर हा अर्पणाचा पक्षी आहे आणि तो येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरच्या अर्पणाचे प्रतीक आहे. जरी इस्रायली लोक सध्या निष्काळजी आहेत, निरुत्साही आहेत, तरी येशू ख्रिस्ताचे समर्पण त्यांना झाकून टाकेल. या स्तोत्राला स्वर्गारोहणाचे स्तोत्र म्हणायला काही हरकत नाही, कारण यातील एक वचन इफिस्करास लिहिलेल्या पत्राच्या 4थ्या अध्यायातील 8व्या वचनात वापरलेले आहे. इफिस्करास पत्र 4था अध्याय 8वे वचन. यास्तव तो म्हणतो, त्याने उच्चस्थानी आरोहण केले तेव्हा त्याने पाडाव केलेल्यास कैद करून नेले आणि मनुष्यास दाने दिले. 68व्या स्तोत्राचे 18वे वचनात आपण वाचूया, तू उच्चस्थानी आरोहण केले आहे, तू पाडाव केलेल्यास कैद करून नेले आहे. मनुष्यांमध्ये बंडखोरांमध्येही तुला नजराणे मिळाले आहेत, यासाठी की हे परमेशा देवा तू तेथे वास करावा. जेव्हा आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने स्वर्गारोहण केले तेव्हा मला वाटते त्याने 2 गोष्टी केल्या. सर्वप्रथम त्याने भूतकाळातल्या सर्व संत जनांना जे मृत्यूनंतर शांत स्थळी गेले होते त्यांना तेथून आपल्यासह स्वर्गात नेले. त्यांच्या विश्वासामुळे ते तारल्या गेलेले होते व येशूने त्यांच्याही पापांची खंडणी वधस्तंभावर भरून दिली होती. त्या संत जनांना प्रभू येशूने परमेश्वराच्या समक्षतेमध्ये नेले. दुसरी गोष्ट म्हणजे त्याने पृथ्वीवरील लोकांना दाने दिली, यासाठी की त्यांनी त्याचे कार्य चालू ठेवावे. ख्रिस्ताच्या शरीरात म्हणजे मंडळीमध्ये असलेल्या प्रत्येक व्यक्तीला दान देण्यात आलेले आहे. अर्थातच सर्वांची दाने एकसारखी नाहीत. श्रोत्यानो, मला खात्री आहे की आजच्या वचनाच्याद्वारे परमेश्वर आपणाशी बोललेला आहे. काय आपण आपल्या जीवनाद्वारे परमेश्वराचे गौरव करीत आहात? जर नाही तर आजच्या वचनावर मनन करा, गंभीरपणे विचार करा. तुमची कार्ये कशी आहेत? तुमचा व्यवहार कसा आहे? तुमचे आचरण कसे आहे? काय तुमच्या बोलण्याद्वारे, कृतींद्वारे परमेश्वराचे गौरव होते? की परमेश्वराला लोक नाव ठेवतात, त्याची निंदा करतात? आज आपल्या जीवनावर एक दृष्टी टाका. श्रोत्यानो, तुम्हाला शिव्यागाळ करण्याची सवय आहे, तुम्हाला वाईट कृत्य करण्याची सवय आहे, तुम्ही वाईट व्यसनांच्या अधीन आहात, तुमच्या जीवनाच्याद्वारे इतरांना कुठलाच लाभ होत नाही, आशीर्वाद मिळत नाही, तर आज तुम्हाला परिवर्तित होण्याची गरज आहे. तुम्ही स्वतःहून होऊ शकणार नाही किंवा दुसरा कोणी तुम्हाला परिवर्तित करू शकणार नाही. फक्त परमेश्वरच तुमच्या जीवनात हे कार्य करू शकतो. म्हणून प्रार्थनापूर्वक त्याच्या जवळ या. आपल्या सर्व पापांबद्दल पश्चाताप करा, सर्व पापांची कबुली द्या आणि म्हणा, प्रभू, की ह्या सर्व गोष्टींपासून तू मला सुटका दे. मला आज परिवर्तनाची गरज आहे, नवीन जीवनाची गरज आहे, नवीन हृदयाची गरज आहे. जेव्हा श्रोत्यानो आपण अंतकरणापासून ही प्रार्थना कराल, परमेश्वर आपली प्रार्थना ऐकेल आणि आपणाला एक नवीन जीवन देईल. तो आपणाला एक नवीन हृदय देईल. तुमचे मार्ग बदलतील, तुमचा सर्व व्यवहार बदलेल, तुमची बोलण्याची ढब बदलेल. परमेश्वराजवळ या, आपलं जीवन त्याला समर्पित करा. प्रभू परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव आणि ह्या वचनाप्रमाणे चालण्याकरिता आपली मदत करो. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे डी. जुन्या व नवीन कराराचा गाभा देवाची दया आहे.
आजचा प्रश्न स्तोत्र 68 प्रमाणे कोणासाठी राजमार्ग तयार करायचा आहे? ए. दावीद राजासाठी, बी. तारलेल्यांसाठी, सी. परमेश्वरासाठी, डी. परराष्ट्रीयांसाठी. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, आमच्या जीवनाचे सर्व सूत्र आम्ही देवाच्या हाती सोपविले पाहिजे. देव दुष्टांचा न्याय करणार आहे आणि केवळ देवच आमची आशा आहे. देव अद्भुत कृत्य करणार आहे. देवाकडे विपुल तरतुदी आहेत आम्हाला देण्यासाठी. प्रियांनो, काय ख्रिस्त राज्याची आम्ही आशा बाळगून आहोत? काय आम्ही त्याची स्तुती आराधना मनापासून करतो? देव त्याच्या लोकांबरोबर राहू इच्छितो हे आम्ही जाणले आहे काय? आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, तुझ्या सानिध्यामध्ये आम्ही पुन्हा एक वार आलेलो आहोत. आज आम्हाला समजलेलं आहे, आम्ही शिकलेलो आहोत की प्रभूजी आम्ही तुझ्यावरती विसंबून का राहावं. होय बापा, आणि म्हणूनच हे मार्गदर्शन आमच्या अंतःकरणापर्यंत भिडलेलं असताना आम्ही तुला विनंती करतो प्रभूजी, या मार्गदर्शनाप्रमाणे आमचं जीवन आम्ही आचरण करावं म्हणून तू आम्हाला सहाय्य कर. तुझी कृपा तू आम्हाला दे. आणि प्रभूजी, आमच्या जीवनाच्या द्वारे तुझं आणि तुझं गौरव होत राहू दे. आम्हाला ठाऊक आहे तू आजही आमच्यावरती प्रीती करणारा आमचा देव आहेस. आम्ही तुला धन्यवाद देतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. आमेन. शांतीचा देव तुम्हा सर्वांबरोबर असो.